नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या विशेष माहितीपटामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका जबरदस्त विषयात डोकावणार आहोत. तो म्हणजे प्रवाहाचं तर्कशास्त्र. म्हणजे न्यूमॅटिक आणि हायड्रॉलिक व्हॉल्व्ज नक्की कसे काम करतात आणि यंत्र विचार करून निर्णय कसे घेऊ शकतात हेच तर आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एक साधंसं यंत्र निवड कशी करू शकतो? म्हणजे त्यात कोणताही प्रोसेसर नाहीये, कोणती चिप नाहीये. मग हे होतं कसं? तर याचं उत्तर दडलेलं आहे मेकॅनिकल लॉजिकमध्ये. आणि आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया एका अगदी साध्या एकमार्गी गेटपासून. मग आपण OR लॉजिक वापरून यंत्रांना चॉईस कसा देता येतो ते पाहू. पुढे जाऊन आपण प्रेशर कंट्रोल म्हणजे सुरक्षितता आणि अचूकता कशी साधायची हे शिकू. आणि हे सगळं एकत्र जोडून शेवटी यंत्राचा मेंदू कसा तयार होतो हेच तर उलगडून बघायचं आहे. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला थांबा आहे एकमार्गी गेट. यालाच आपण नॉन रिटर्न व्हॉल्व्ह किंवा शॉर्टमध्ये NRV असं म्हणतो. हा या संपूर्ण प्रणालीतला सगळ्यात मूलभूत पण तितकाच महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्या. तर नॉन रिटर्न व्हॉल्व्ह म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. हा एक असा व्हॉल्व्ह आहे जो हवा किंवा कोणताही द्रवपदार्थ फक्त आणि फक्त एकाच दिशेने जाऊ देतो. प्रवाह जर उलट दिशेने यायला लागला ना की तो आपोआप बंद होतो. याला चेक व्हॉल्व्ह असंही म्हणतात. अगदी आपल्या रस्त्यावरचा वन वे असतो ना, अगदी तसंच काम करतो हा. आणि याची रचना खरंच खूप हुशारीने केलेली आहे. बघा, साधारण स्थितीत काय होतं, आतमध्ये एक स्प्रिंग असते आणि ती पॉपेट नावाच्या एका भागाला एका सीलवर घट्ट दाबून ठेवते. त्यामुळे काय होतं, प्रवाहाचा मार्ग पूर्णपणे बंद असतो, एकदम सील बंद. पण गंमत पुढे आहे. जेव्हा पोर्ट ए मधून येणारा दाब त्या स्प्रिंगच्या शक्तीपेक्षा जास्त होतो, तेव्हा काय होईल? बरोबर, हा पॉपेट मागे सरकतो आणि पोर्ट ए पासून पोर्ट बी कडे जायला रस्ता मोकळा होतो आणि प्रवाह सुरू. एकदम सोपं. आणि समजा प्रवाह उलट दिशेने आला म्हणजे पोर्ट बी कडून, तर काय, तर तोच दाब त्या पॉपेटला अजूनच घट्ट बंद करतो. मार्ग एकदम ब्लॉक. आणि हेच तर याचं वैशिष्ट्य आहे. या कामासाठी कोणतीही बाहेरची शक्ती लागत नाही. हे पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि म्हणूनच अत्यंत विश्वासार्ह. ठीक आहे, तर एकमार्गी गेट कसा काम करतो हे आपल्याला कळलं. आता आपण एक पाऊल पुढे टाकूया. आता आपण एका अशा वॉलबद्दल बोलणार आहोत ज्याच्यात OR लॉजिक आहे आणि याचं नाव आहे चतुर शटल वॉल्व्ह. जरा कल्पना करा, आपण आता जे 2 एकमार्गी गेट बघितले ते एकत्र आणले तर काय होईल? काय वाटतं? याच साध्या कल्पनेतून एका अत्यंत हुशार मेकॅनिझमचा जन्म होतो. हा आहे शटल वॉल्व्ह. ह्या 2 इनलेट आहेत, म्हणजे आत येण्याचे 2 मार्ग, X आणि Y, आणि बाहेर जाण्याचा फक्त एकच मार्ग, A. हे दुसरं तिसरं काही नसून एक मेकॅनिकल OR गेट आहे. म्हणजे काय? जर X किंवा Y या दोन्हीपैकी कुठूनही दाब आला तरी A मधून आउटपुट मिळणारच. हा आहे निवडीचा म्हणजे डिसिजन मेकिंगचा पहिला टप्पा. आणि हे काम कसं करतं? अगदी सोपं आहे. जेव्हा X मधून हवा येते तेव्हा ती आतल्या एका बॉलला किंवा पॉपेटला ढकलून Yचा मार्ग बंद करते आणि स्वतःसाठी A कडे जायचा रस्ता मोकळा करते. आणि जर Y मधून हवा आली तर तेच होतं. Yची हवा Xचा मार्ग बंद करते. म्हणजे तो पॉपेट इकडून तिकडे आणि तिकडून इकडे शटल करत राहतो. म्हणूनच तर याला शटल वॉल्व्ह म्हणतात. हे बघा, या टेबलमुळे हे लॉजिक अगदी स्पष्ट होईल. समजा आपल्याला एक सिलेंडर पुढे ढकलायचा आहे. आता आपण फक्त V1 व्हॉल्व्ह चालू केला, सिलेंडर पुढे जाईल. ठीक आहे. आता V1 बंद करून फक्त V2 चालू केला तरीही सिलेंडर पुढे जाईल. आणि गंमत म्हणजे दोन्ही V1 आणि V2 एकत्र चालू केले तरीही तो पुढेच जाणार. तो मागे कधी येणार? फक्त आणि फक्त तेव्हा जेव्हा दोन्ही व्हॉल्व्ह बंद असतील. हे आहे सरळ, सोपं आणि साधं OR लॉजिक. बरं, आत्तापर्यंत आपण प्रवाहाची दिशा कशी ठरवायची हे पाहिलं. पण आता दिशेपेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. ती म्हणजे शक्ती. म्हणजेच सिस्टममधला दाब, प्रेशर कसा कंट्रोल करायचा हे समजून घेऊया. प्रेशर कंट्रोलसाठी मुख्यत्वे 3 प्रकारचे व्हॉल्व्ह वापरतात. एक म्हणजे प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह, दुसरा प्रेशर रिड्युसिंग व्हॉल्व्ह आणि तिसरा प्रेशर रेग्युलेटर.
तिघांची कामं वेगवेगळी आहेत आणि तितकीच महत्वाची आहेत. चला यातल्या 2 मुख्य प्रकारांची आपण थेट तुलनाच करूया. एका बाजूला आहे सुरक्षितता, तर दुसऱ्या बाजूला आहे अचूकता. या तुलनेमुळे ना त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा उद्देश आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल. डावीकडे आहे प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह. हा आहे सिस्टमचा सेफ्टी गार्ड. तो नॉर्मली बंद असतो. पण जसा सिस्टममधला प्रेशर एका ठराविक लिमिटच्या पुढे जातो, तो लगेच उघडतो आणि सगळा जास्तीचा प्रेशर टाकीकडे सोडून देतो. म्हणजे काय, तर तो सिस्टीमला ओव्हरलोड होण्यापासून वाचवतो. आता उजवीकडे बघा, हा आहे प्रेशर रिड्युसिंग व्हॉल्व्ह, म्हणजेच एक अचूक नियंत्रक. हा सेफ्टी गार्डच्या अगदी उलट नॉर्मली उघडा असतो. याचं काम काय, तर इनपुट प्रेशर कितीही जास्त असो, हा आउटपुटला एक स्थिर आणि कमी प्रेशर देण्यासाठी स्वतःचा मार्ग गरजेनुसार लहान करतो. एक वाचवतो तर दुसरा नियंत्रित करतो. आत्तापर्यंत आपण एकएकटे वॉल्व पाहिले, पण खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा हे सगळे एकत्र काम करतात. हे वॉल्व एकत्र येऊन प्रगत सर्किट्स कसे बनवतात ते आता आपण पाहणार आहोत. आणि सिक्वेन्सिंग आणि काउंटर बॅलन्सिंग ही याची 2 जबरदस्त उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण बघूया, काउंटर बॅलन्स व्हॉल्व. हे काय करतं? एक सिच्युएशन इमॅजिन करा. एका उभ्या सिलेंडरवर खूप जड वजन आहे. आता जर त्याला काही आधार नसेल तर गुरुत्वाकर्षणामुळे ते वजन वेगाने खाली आदळेल, बरोबर? इथेच हा व्हॉल्व कामाला येतो. तो मागच्या बाजूने एक दाब निर्माण करतो, ज्याला बॅक प्रेशर म्हणतात. आणि यामुळे ते जड वजन एकदम नियंत्रणात हळुवारपणे खाली येतं. अपघात टळतो. आता पाहूया सिक्वेन्सिंग सर्किटचं लॉजिक. हे तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. समजा आपल्याला 2 कामं एका पाठोपाठ एक करायची आहेत, 2 सिलेंडर वापरून. बघा काय होतं. आपण सिग्नल देतो, सिस्टममध्ये प्रेशर वाढायला लागतो. मग ज्या सिलेंडरवर जास्त लोड आहे ना, तो आपलं काम आधी पूर्ण करतो. त्याचं काम झालं की सिस्टममधला प्रेशर अजून वाढतो आणि तो सिक्वेन्स वॉल्वच्या सेट पॉईंटपर्यंत पोचतो. आणि मग हा वॉल्व उघडतो आणि प्रवाह दुसऱ्या सिलेंडरकडे जातो. आणि मग दुसरा सिलेंडर आपलं काम सुरू करतो. म्हणजे एक काम झाल्यावर दुसरं. सगळं काही ठरलेल्या क्रमाने. कमालीचं आहे हे. तर मंडळी, आता आपण आपल्या या माहितीच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया की हे साधे साधे घटक मिळून एखाद्या यंत्राचा मेंदू कसा तयार करतात. या स्रोतामधलं एक वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं. ते म्हणतात की जेव्हा अनेक हायड्रॉलिक ॲक्च्युएटर्सना हव्या त्या क्रमाने चालवायचं असेल तेव्हा सिक्वेन्सिंग केलं जातं आणि इच्छित क्रम साधण्यासाठी सिक्वेन्स व्हॉल्व हा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की साधेपणात खूप मोठी ताकद असते. साध्या गोष्टींमधूनच मोठी गुंतागुंतीची कामं साधली जातात. तर आजच्या चर्चेचा सारांश काय? एका साध्या वन वे गेटपासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्रमबद्ध कामांपर्यंत हे व्हॉल्व्सच ऑटोमेशनला चालना देणारं मेकॅनिकल लॉजिक तयार करतात. विचार करा, कोणतीही चिप नाही, कोणताही कम्प्युटर नाही, तरीही ही यंत्रणा ठरवते की कधी काम करायचं, काय काम करायचं आणि कसं करायचं. आणि आता जाता जाता एक विचार सोडून जातो. जर हे इतके साधे मेकॅनिकल व्हॉल्व्स लॉजिक तयार करू शकतात, कामांचा क्रम ठरवू शकतात, तर मग ऑटोमेशनच्या मूळ पायाबद्दल, त्याच्या फाउंडेशनबद्दल हे आपल्याला काय सांगतं? यावर नक्की विचार करा.